पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही. आणि मराठ्यांची लाट बघा कशी उसळली आता. सरकारचे का डोळे गेले, अक्कल नाही आणला. लहान नाही काय वागत येत राव. काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला. त्या अजितदादालाच वेळच नाही. ते तर त्या भुजबळाच वेळ देतोय. भुजबळच मोठा करायचा त्याला मराठ्याच्या पर मागं लागला आहे. तो सगळ्याला फळ भोगावं लागणार. हिशोब सगळ्याच होणार आहे. थांबा, फालतूपणा चालला राव नुसतं. मजा चालली तुम्हाला मराठ्यांना खेटायचं आहे. बेसावध राहू नका. तुमच्या इथून पुढच्या महाराष्ट्रातल्या पंतप्रधानासुद्धा सभा होऊ देणार नाहीत आम्ही. तुम्ही जर आम्हाला एडवून केलं ना, पंतप्रधानसुद्धा राज्यातले एकही सभा नाही होऊ देणार आम्ही आमचे पोराचे मुर्दे पाडायला बघायला लागलात. माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार. घराघरातल्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागं हटू शकत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहीन का? मंत्री आमदार इकडंच आत्ताच लाखांना रीग लागली अंतरवालीला. माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील का यांचे आमदार मंत्री खासदार? श्रीलंकेसारखं नाही व्हायचं.